मित्रांनो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ। माणसाला आयुष्यामध्ये दोनच गोष्टी हुशार बनवतात। एक म्हणजे त्याने वाचलेली पुस्तके आणि दोन म्हणजे त्याला आयुष्यामध्ये भेटलेली माणसे। जर आपल्याला आपली श्रीमंती मोजायची असेल तर मित्रांनो आपल्या जवळ असणाऱ्या नोटा मोजू नका। आपल्याला आपली श्रीमंती मोजायची असेल तर आपल्या जवळ असणाऱ्या नोटा मोजू नका। जर कधी चुकून आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलंच तर पुसायला किती जण येतात त्यांची संख्या मोजायला पाहिजे। जीवनामध्ये अनंत अडचणींचा सामना करून प्रत्येकाला जगावंच लागतं, परंतु तरी सुद्धा चेहऱ्यावर हास्य ठेवायला पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीत जगावं तर लागतंच। मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे। एक गोष्ट नेहमी वाढत जाते ते म्हणजे माणसाचं वय। एक गोष्ट नेहमी कमी होत जाते ते म्हणजे माणसाचं आयुष्य। आणि एक गोष्ट नेहमी बदलत राहते ती म्हणजे माणसाची वृत्ती। आणि एक गोष्ट कधीच बदलत नाही ते म्हणजे विधीचं लिखित विधान। थोडक्यात काय तर प्रत्येकाने आनंदी राहूयात, चांगले कर्म करूयात, ओठांवर सत्यता, चेहऱ्यावर प्रसन्नता आणि मनामध्ये पवित्रता ठेवूयात, कारण ज्याचे मन मस्त त्याचं आयुष्य मस्त। जीवनात जर आपल्याला शांतता हवी असेल, तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा आपण स्वतःला बदलून घ्यावं, कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं केव्हाही सोपंच जातं। आयुष्यात आपल्याशी कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्याच्या वागण्यातून आपण काय शिकलो हे लक्षात ठेवून पुढं चालत राहणं केव्हाही चांगलंच। कोणी आपल्याशी कसं वागावं हे आपल्या हातात अजिबात नाही, पण त्याच्या वागण्याचा आपण स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपल्या हातात आहे। एक काळ असा होता, कोणाला माणूस फक्त स्टेशनपर्यंत जरी घालवायला गेला तरी त्याचे डोळे लगेच पाणावत होते, आणि आता मात्र स्मशानात सुद्धा माणसाच्या डोळ्यात पाणी येत नाही। ही 21व्या शतकाची खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे। सध्याच्या काळात जन्म आणि मृत्यू हे दोन्ही महाग होत चाललेत। 21व्या शतकामध्ये जन्म आणि मृत्यू हे दोन्ही महाग होत चाललेत। सिझेरियन शिवाय जन्म नाही आणि व्हेंटिलेटर शिवाय मृत्यू होत नाही। शांततापूर्ण आयुष्याचे मित्रांनो दोन नियम आहेत। एक म्हणजे अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचू द्यायचे नाही, आणि दोन, यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही। असं म्हणतात की माणसानं नेहमी हसत राहावं, कधी कधी आपल्यासाठी आणि कधी कधी आपल्यांसाठी। सुंदर विचारांची जोपासना ही खऱ्या अर्थाने देवाची उपासना आहे। अश्रू आणि घामाची चव सारखीच असते, म्हणून लढायचं की रडायचं आपले आपण ठरवायचं असतं। नवसामुळे जर स्वप्न पूर्ण झाली असती, नवस केल्यानं जर माणसांची स्वप्न पूर्ण झाली असती तर माणसाने मेहनत केलीच नसती। माणूस कडुनिंबासारखा कडू असला तरी चालतो, पण तो औषधासारखा गुणकारी असला पाहिजे। माणसाच्या बोलण्यातून समजतं की तो शहाणा आहे की अतिशहाणा आहे। समोरच्या माणसाचं मत आपल्याला मान्य नसलं तरीही
आदर मात्र आपल्याला तसाच ठेवता आला पाहिजे. कलियुगाच्या नावाखाली माणसे अशी भरकटली, कलियुगाच्या नावाखाली माणसे अशी भरकटली, माणुसकी दिली सोडून आणि अविचाराने बरबटली. कालच्या वेदना सहन करत करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य. कालच्या वेदना सहन करत करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे. आयुष्य एक कोडं आहे आणि सोडवाल तितकं थोडं आहे. जीवात जीव असेपर्यंत जपू माणुसकीची नाती, जीवात जीव असेपर्यंत जपू माणुसकीची नाती, का तर माणुसकीच राहते माग आणि देहाची होते माती. पैशाने मोठी असणारी माणसं पावला पावलावर भेटतात, पैशाने मोठी असणारी माणसं पावला पावलावर भेटतात, पण मनाने मोठी असणारी माणसं भेटण्यासाठी पावलं झिजवावी लागतात. असं म्हणतात की शहाणी माणसे घड्याळ आणि ज्ञान, शहाणी माणसे घड्याळ आणि ज्ञान यांचा शोभेसाठी कधीही उपयोग करत नाहीत. आयत्या वाढलेल्या कुरणात चरणे पशुला शोभते, माणसांना शोभत नाही. दुसऱ्याच्या सुखासाठी झटणारा प्रत्येक माणूस हा स्वतः सुखीच असतो. लबाडी ही एक तोकडी चादर आहे, लबाडी खोटारडेपणा ही एक तोकडी चादर आहे, तोंडावर घेतली की पाय उघडे पडतात. चंद्र आणि चंदन यांच्यापेक्षा सुद्धा संतांचा सहवास अधिक शीतल असतो. मित्र हा ढालीसारखा असावा, आपला मित्र हा ढालीसारखा असावा. सुखात तो मागे असला तरी चालेल, पण दुःखात मात्र तो पुढे असावा. शेवटी इतकंच सांगेल मित्रांनो, आपल्या जवळ नसताना सुद्धा दुसऱ्याला देण्यासारखी एक वस्तू म्हणजे सुख आहे.